नम आहे, अशी कडक नाही झालेली, कुरकुरीत अशी झाली. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. हे बघा, घट्ट अशी कणिक मळून घेतली. ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ दोन्ही मिक्स करून अशा शेंगोळ्या बनवून घ्यायच्या. आणि इकडं आपली कटाची आमटी कालची शिल्लक राहिलेली. आता आमटी तर कोण काही खाणार नाही, म्हटलं शेंगोळ्याच बनवा, एकदम भारी लागते त्या चवीला. आणि कटाच्या आमटीला आपण भरपूर मसाला वापरतो, त्याच्यामुळे शेंगोळ्या पण एकदम चविष्ट लागते. त्या तुम्ही पण नक्की बनवून बघा. आणि एकदम सोपं करायला, काही टेन्शन नाही. आमटी तर असते अगोदरच शिल्लक केलेली कटाची, आणि त्याच्यामध्ये शेंगोळ्या टाकायच्या करून पिठाच्या. अशा गोल पण केलं तर चालते, अशी असं गोल पण केलं तर चालते खोडबळ्यागत, नाहीतर अशा पण पूर्ण अशा हाय अशा टाकल्या तरी चालते. मी आहे अशाच टाकते. हे बघा, आमटी उकळले आणि एकदम चवीला छान लागते त्या. तुम्ही पण नक्की बनवून बघा. तर हे बघा, आपल्या शेंगोळ्या तयार आहे त्या कटाच्या आमटीतल्या, एकदम भारी लागते त्या. तुम्ही पण नक्की बनवा. गरम गरम अशा रसरशीत आहेत, मस्त लागते चवीला. तर भाजीपाला निवडून ठेवायचा आहे. गावाकडनं येताना परवा भाज्या भरपूर आणल्या होत्या मी, शेतातल्या आहेत म्हणल्यावर मी आले घेऊन, कारण बाजारात आणण्यापेक्षा म्हटलं मग शेतातल्या होत्या त्या घेऊन आले शिल्लक. हरभऱ्याची थोडीशी भाजी आणली, परत मेथी, दारकुच्या शेंगा, कोथिंबीर आणि वांगी, असे एवढं भाजीपाला होता शेतात, ते घेऊन आले मी येताना. आणि परवा तोडल्यामुळं परत काल दिवसभर पिशवीमध्ये पॅक राहिलेला भाजीपाला खराब होणार, त्यापेक्षा म्हटलं आता चांगलं नीट करून ठेवावं. आणि हरभऱ्याची भाजी पण सगळी नीट फडकून घेतली. थोडीशीच आणली हरभऱ्याची भाजी, काय मी जास्त आणली नव्हती. पिवळी पिवळी पडली आहे बघा ही भाजी, पिवळा कलर दिसायला लागला. 2 दिवस झालं तोडून, त्याच्यामुळं नीट करून ठेवावं म्हटलं, वाळवणार नाही, कारण थोडीशीच आणली हरभऱ्याची भाजी आणि कोण खात नाही वाळलेली भाजी. मेथीची पण आणली मी, मेथीची भाजी जास्त आणली आहे कारण थोडीशी ठेवणार आहे ओली. आणि कसुरी मेथी बनवायची आहे. तुम्ही बनवता का कसुरी मेथी कधी घरी? ते पण सांगा कमेंट करून. सोपं आहे एकदम, काही जास्त अवघड काही काम नाही. फक्त भाजी चांगली निवडून घ्यायची, स्वच्छ धुवायची आणि उन्हामध्ये वाळवायची 1-2 दिवस. जास्त काही त्याला कष्ट घ्यावे लागत नाही ते कसुरी मेथीला, आणि घरच्या घरी तयार होते कसुरी मेथी. तुम्ही पण बनवून बघा एकदा. चला तर मी आता सगळ्या भाज्या अशा नीट करून घेते, कारण भाजी थोडीशी जास्त आणलेली आहे. जास्त नाही, 5-6 जुड्या होतेल्या एवढीच आणली आहे. तरी 1-2 जुड्या ठेवणार आणि बाकीची निवडून चांगली उन्हात वाळवून घेणार आहे. आणि सकाळी निवडून घेतलं तर मग उन्हाला लावायला बरं पडतंय. म्हटलं सकाळचंच करून घ्यावं. चहा पाणी सकाळची कामं उरकली ती माझी. स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही, कारण जास्त काही स्वयंपाक काही बनवायचा नाही. तर सगळ्या भाज्या मी नीट करून घेते. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा. हे बघा, दिसतंय तुम्हाला पिवळा पिवळा कलर झाला आहे भाजीचा. असं वाटते परवा उन्हामध्ये उगाच खोडली. एवढं ऊन लागतंय दुपारचं आहे की बस, लय ऊन लागायला. आता संक्रांती झाली आहे, किती दिवस झाले, तरी पण एवढा उन्हाळा जाणवतोय. हे बघा, एवढी भाजी आणली. ही आता सगळी अशी एकसारखी चांगली बारीक बारीक तोडून घेते आणि मग बाकीची कामं करायची. फ्रीज पुसायचा आहे, फ्रीजमध्ये ठेवायचा भाजीपाला या सगळा. कसलं ऊन पडलं आहे बघा. दुपारची वेळ आहे, आत्ताशी जानेवारी महिना संपला आहे म्हणायचं आता, तरी एवढं ऊन कडक पडलं आहे बघा. आणि गरम पण व्हायला सुरुवात झाली आहे. सकाळचं थंडी वाजते आणि दिवसभर गरम होतं आहे. नुसतं बाहेर बघितलं का रख 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 होतं आहे, नुसतं रखरखतच आहे नुसतं ऊन बघा. बाहेर बघू वाटत नाही. तरी आमच्या आजूबाजूला सगळी झाडच आहेत. आता चालू आहे ब्लाऊज शिवायचं. लय कडक ऊन पडले आणि गरम होते. दुपारचं गरम होते, पण दिवसभर थंडी आणि दिवसभर ऊन लागते. वातावरण असलं का झाले काय माहिती.
ब्लाऊज राहिलं शिवून घेते आणि बाहेर भांडी वगैरे सगळं घासून ठेवले उन्हाला. 4 दिवस घरात नव्हते पण सगळ्या घराचा नक्षाच बदलून गेला. जाळ्या झळमटं झुरळा फुफुटा होते घरात 4 दिवस नसलं तर. ब्लाऊजचं फिटिंग तेवढं राहिले करून घेते पटकन, कारण बाहेर पण पसारा आहे. भांडी वगैरे ठेवली ती घासून. फ्रीज वगैरे सगळं आज पुसून घेतला आहे आणि वास येत होता. 4 दिवस बंद होता मध्ये आठवडाभर फ्रीज. आठवडाभर घरी नसल्यामुळे फ्रीज पण बंद करून गेलेली गावाला. उन्हाळ्याने सुरुवात झाली आता. भाज्या वगैरे ठेवायला लागते त्या फ्रीजमध्ये. एवढे दिवस काय मी भाज्या ठेवत नव्हते फ्रीजमध्ये. पावसाळा त्या थंडी आणि मग आता इथून ठेवायला चालू करायच्या. उन्हाळ्यात सुरुवात झाली. मला पण सर्दीने जाम केले. त्यात सारखी धावपळ पळापळ चालूच आहे. इकडं तिकडं जा, गावाला जा, इकडं जा तिकडं. आणि त्यात आता आलो 2 दिवस झालं गावासनं. पण इकडच्या तिकडच्या पाण्याने सर्दी करायची चांगलीच. आणि त्यात सकाळची थंडी भरपूर होती. आम्ही गाडीवरनं प्रवास केला या वेळेला. आणि त्यात आता उद्या संकेतनं बोलवलं आहे. त्याच्या कॉलेजमध्ये काहीतरी आहे कार्यक्रम. आता उद्या जायचं आहे तिथं. तरी 40-50 किलोमीटर तरी आहे संकेतला इथून. मग आता तिथं जायचं आहे. आता उद्या जाणं होतं का नाही, कारण मला तर अजिबात नको वाटतंय, कारण लय त्रास होतोय गाडीवर जायचा म्हटलं का. कसे लोक प्रवास करते सारखं काय माहिती. प्रवास केला का मला तर दुखणंच येते. त्यामुळं कुठं घर सोडून जायला नको वाटते. आपलं घर भलं, काम भलं नाही आपण भलं, एवढंच बरं वाटतंय मला. फिरायचं प्रवासाचं नको वाटते. दुखणंच येते प्रवास केला का मला तर. आणि त्या बसमध्ये तर काही सांगायला नको, उलट्याने बेजारी होत्या बसमध्ये. गोळ्या खाल्ल्या तरी गरगर चालूच राहते डोक्यात. डोकं दुखते. आणि त्या गोळ्या प्रत्येक वेळेला प्रवासामध्ये खायच्या. कमीत कमी 2 गोळ्या तर खायला लागते त्या. चला, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा. आणि बाहेर जास्त तर पसारा भरपूर पडला आहे. भांडी घासून ठेवलीत कपाटातली. नसलं म्हणजे परत ते वापरायला पण नको वाटते. ते भांडे धुळा पाली फिली इकडं तिकडं घरात नसल्यावर आहेच. त्यामुळं म्हटलं सगळीच भांडी घासून टाकावी. आणि फ्रीज वगैरे पुसून ठेवला आहे, वाळला असेल आता. हे बघा, फ्रीजमधलं सामान सगळं असं काढून घासून ठेवलं आहे वाळायला उन्हाला. वाळल्यावर लावायला बरं वाटते. ते ओललं तसंच लावायला नको वाटते. आता चांगलं वाळतंय. असं ऊन पण कडक, एकदम कडक ऊन पडलं आहे. म्हटलं सकाळीच लवकर घासलं आहे भांड्याबरोबर. वाळलं आहे चांगलं. आणि फ्रीज पण चांगला वाळला आहे, कोरडा झाला फ्रीज पण. चकचकीत एकदम साबणाने. आणि फ्रीज घासताना काय करायचं, हे बघा, फ्रीज पण घासला एकदम पांढरा शुभ्र केला आहे. फ्रीज घासताना कधी पण बोर्डची पिन काढायची आणि मगच फ्रीज घासायचं. इकडच्या बोर्डची पिन काढून मग फ्रीज घासला आहे मी, कारण तसं घासलं का करंट लागण्याची शक्यता आहे. ज्यावेळेला नवीन फ्रीज आणला त्यावेळेला मी बिना पिन काढताच फ्रीज पुसायला सुरुवात केली. त्यामुळं माहिती नसतं काय गोष्टी. त्यामुळं फ्रीज पुसताना कायम पिन काढायची आणि मगच फ्रीज ओल्या फडक्याने पुसून घ्यायचा. नाहीतर तसं घेऊ नका, कारण ते रिस्की काम आहे. आणि इलेक्ट्रिक वस्तूचं काही सांगता येत नाही, कधी खराब होईल कधी बिघडल. इलेक्ट्रिक वस्तू हाताळताना सावधानता बाळगायची. फ्रीज, लाईटवरच्या शेगडीची तर मला लई भीती वाटते. कधी मी नाहीच. आमच्या आईकडची आईच्यात आहे लाईटवरची शेगडी. मला काही जास्त जमत नाही, त्यामुळं मला कोण जाऊ देत नाही त्या लाईटवरच्या शेगडीकडे स्वयंपाकाला वगैरे. आणि आमच्याकडे तर गॅसच आहे, शेगडी नाहीच आमच्याकडे लाईटवरची. काही मेथी निवडून घेतली होती का नाही, उन्हात टाकली होती सकाळी लवकर. हे बघा, आणि वाळली आहे बऱ्यापैकी, पण अजून नम आहे, अशी कडक नाही झालेली, कुरकुरीत अशी झालेली नाही. नम आहे अजून ऊन लागतं यायला. काढले आता 5 वाजले ते, पण चांगली झाली आहे बऱ्यापैकी. आणि मी पण पहिल्यांदाच बनवली अशी कसुरी मेथी. बघूया आता याची टेस्ट कशी लागते आणि विकतची टेस्ट, दोन्हीची कशी फरक कळेल आपल्याला. पण घरी पहिल्यांदाच बनवली अशी कसुरी मेथी. विकतची एकदम बारीक बारीक तुकडा असते ते असं. थोडीशी मोठी झाली, जाऊ द्या, काय हरकत नाही, चुरूनच टाकतो आपण भाजीला पण. त्यामुळं पहिल्यांदा बनवले. जमले का तुम्ही पण नक्की सांगा कमेंट करून. कोणी कोणी बनवले अशी कसुरी मेथी घरच्या घरी ते पण सांगा. चला, हे तर झाकून ठेवते. पातळ टाकली होती त्यामुळे एवढी जरा सुकली आहे, अशी कडक नाही झालेली अजून. 1-2 ऊन देणार आहे, मग चांगली वाळल.